पुढची बातमी बघूयात। मराठा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ हे चांगलेच आक्रमक झाले। भुजबळ गेल्या काही दिवसांपासून सरकारच्याच विरोधामध्ये भूमिका घेत असल्याचे चित्र निर्माण झालंय, अशी चर्चा होतीये। याचवरून राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरामध्ये अजित पवारांनी भुजबळांचं नाव न घेता निर्वाणीचा इशाराही दिलाय। इतर कामं महत्त्वाची असतील तर मंत्रिपद सोडून द्या, असं अजित पवार यांनी थेट म्हटलंय। एवढंच नाही तर दादांनी जुना राजकीय संदर्भ सुद्धा दिला। दरम्यान भुजबळांनी सुद्धा याविषयी प्रतिक्रिया दिली आहे। मी आज निर्वाणीचा सांगतो, जर पक्षाच्या पेक्षा मंत्री महोदयांना काहींना इतर कामं जास्त असतील तर ते पद आपण मोकळं करूया आणि दुसऱ्याला कोणाला देऊया, म्हणजे तरी कळेल। जर आता नुसतं शिबिर घेऊन चालणार नाही, आज शिबिरामध्ये जे निर्णय होतील त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता संघटना तर संघटनेचं काम करेलच। पूर्वीच्या काळातलं आम्ही ज्यावेळेस राजकारणात आलो किंवा आमच्या आधी भुजबळ साहेब राजकारणात आले त्यावेळेसचं राजकारण आणि आताच्या राजकारणामध्ये जमीन आसमानचा फरक पडलाय। सोशल मीडिया ऍक्टिव्ह झालाय। असं आहे ना की जे मंत्री जर कोणी आळस करत असतील आणि लोकांकडे जाण्यापासून ते लांब राहत असतील, काम करत नसतील तर पक्षप्रमुखाला आदेश देणं भागच आहे हो। की तुम्हाला मंत्री केलं, ते डिपार्टमेंटचं मंत्री केलं तेवढं झालं, अरे पण जनतेमध्ये जा ना, तुम्ही जनतेत गेलं पाहिजे की नाही? पालकमंत्री म्हणून तिकडे जा, तुम्ही बोलण्यात काय चुकले ते बरोबर आहे, सगळ्यांनी काम करावं म्हणून ते बोलले।